गॅरी तू आत्ता कसला विचार करतोयस? शनाया, तुला वाटतंय तेवढं सगळं सोपं नाहीये. मला तरी ही सगळी वादळापूर्वीची शांतता वाटते. वादळापूर्वीची शांतता म्हणजे काय? अगं म्हणजे वादळ टोर्नेडो नाही? हा, टोर्नेडो. नाही आय डोंट थिंक सो. तू तू नको रे एवढा विचार करू. मी ज्या गॅरीवर प्रेम केलंय ना तो असं अजिबात नाहीये. ऑन यार गॅरी, वी लव्ह ईच अदर. व्हाय यू गेटिंग सो स्केअर्ड? हो, आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे आपल्याला माहिती आहे, पण लोकांचं काय? शनाया, एखाद्या विवाहित पुरुषाचं एखाद्या दुसऱ्या मुलीवर प्रेम असणं हे लोकांच्या दृष्टीनं लफडच असतं आणि लोकांची ही टेंडन्सी आपण नाही बदलू शकत. अरे पण लोकांचा विचार आपण का करायचा? आय मीन सिरियसली, हू केअर्स? ही लोक येणार आहेत का आपल्यासाठी? डूड, ही लोक ना फक्त गॉसिप करतात, बाकी काही नाही. आणि यांना महत्व द्यायचं आपण? या लोकांना महत्व द्यावं लागेल, कारण ही सगळी राधिकाने जमवलेली तिच्या जवळची माणसं आहेत. यांच्यापैकी एकानं जरी तिला जाऊन सांगितलं ना तर हा राधिकाचा एवढा का विचार करतोय? याच्या मनातून हा विचार काढून टाकायला हवा. गॅरी, तू केव्हापासून राधिकाचा एवढा विचार करायला लागलास? राधिकाचा नाही, तिला कळल्यानंतर काय होईल याचा विचार करतो. असं काहीही होणार नाही. तू आत्ताच्या आत्ता माझ्याकडून लिहून घे. ती या सोसायटीत परत कधीच येणार नाही. नको ललू. हॅलो आई, आला का अथर्व? हा आला 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 आला. देते हा, थांब. ए अथर्व, ये बाळा. अथर्व, ये 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 ये. आईचा फोन आहे, आईचा. बोल 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 बोल. हॅलो आई. हॅलो, कसा आहेस बाळा तू? मी मस्त. तू कशी आहे? आजोबा मला खूप लाड करतात आणि मला नवीन गेम पण आणून दिले. आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही. ओके आई, अजिबात नाही याला. तू कधी आहे आई? मी बरी आहे. आई तू लढते आहे? नाही बाळा, आई ते हॅलो टिकटॉक गेम पापा बरोबर कसे जमला? आता लवकरच संपून जाईल ना आपला गेम. नीट राहा. जपट सांग आजोबांना आई सोबत बोललो म्हणून. जा. पाहिलं का पुट्टा? हॅलो राधिका, आईच्या मनाची कालवा कालव मी समजू शकते बाळा. गुरुनाथ ज्या वेळेला मुंबईला यायला निघाला होता ना, त्या माझ्या पण मनाची अशीच घालमेल झाली होती. अथर्व आता अजून खूप छोटा आहे, समजू शकते मी बाळा. तू सांभाळ, बस धीर नको सोडू. मला त्याची खूपच आठवण आली म्हणून फोन केला परत. मी घेऊन येऊ का आता त्याला? सांग बरं. नाही नाही नको आई, तुमचं म्हणणं पटलंय मला. हे जरा काम सुरू झालं ना की नंतर घ्यायला येईन मी त्याला. तू काही काळजी नको करू बरं. एकदम मजेत आहे पोट्टा. पाहिलं ना? हा, आई ठेव फोन. हा, सांभाळ. हा, काळजी घे आणि फोन करत राहा. हा, ठेवते. लवकरात लवकर अथर्वला इथे आणायलाच हवं, पण त्याआधी मला माझ्या पायावर उभं राहायला हवं. नोकरी तर आता मिळूनच राहिली. नानाजी, नानीजी, कशी आहेस राधिका? नानीजी,
नानाजी, बकुळा मावशी, तू काहून यांना सांगितलंस की मी इथे म्हणून? हो ताई, मी काही नाही केलं. जे काय झालंय ते हिने सांगितलं आम्हाला. आणि या सगळ्यात त्या बिचारची काय चूक आहे? तिच्याकडे काही दुसरा पर्यायच नव्हता आणि आम्हालाही इथे येण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. म्हणजे मला काही समजून नाही राहिलं. राधिका, आम्हाला माहितीये तू स्वाभिमानी आहेस आणि म्हणूनच तू आमच्याकडे आली नाहीस, इथे आलीस भावाचं घर सोडल्यावर. स्वतःच्या पायावर उभं राहायला, आणि त्यासाठी तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण पण राधिका, आता परिस्थिती बदलली आहे. म्हणजे काय? जे होणार होतं तेच घडलंय. तुला घरातून बाहेर काढून गुरुनाथनं त्या पोरीला घरात आणून ठेवलंय. काय? हा ताई, व साहेब त्या ऑफिसातल्या पोरीच्या नादी लागले आहेत ना. ती पोरगी आता सोसायटीत या जाया करायला लागली आहे. ते राधिका, हे आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये. हे बघ, ते घर तुझा आहे, तो संसार तुझा आहे आणि त्या संसारात त्या तिसऱ्या पोरीने येऊन हक्क गाजवावा हे आम्हाला आवडलेलं नाही. माझ्या हातात असताना तर हाताला धरून घराबाहेर काढलं असतं तिला. नाही असं करता येत. अहो, तुम्ही शांत राहा ना, जरा शांत व्हा. अरे कसा शांत होऊ मी? इथे ही मुलगी स्वतःचा संसार सावरण्यासाठी, स्वतःच्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी झटते, कामं शोधते, आणि तिकडे तिचा नवरा कुठल्या तरी संस्कार नसलेल्या पोरीला घरात आणून मजा करतोय. हा, राधिका, मला सांग, हा कुठला संसार आहे? संसार कोणी एकाचा नसतो राधिका, दोघांनी मिळून विचार करायचा असतो. पण तो काही विचारच करत नाहीये. नाही हो नानाजी, यांची यांची यात काही चुकी नाही. त्या पोरीनीच अशी भूल पाडली यांना काही दिसूनच नाही राहिलं. आम्ही असं म्हणत नाही आहोत की सगळी चूक गुरुनाथचीच आहे म्हणून, पण अगं परिस्थिती फार बिकट आहे. राधिका, तू आत्ताच्या आत्ता काही पाऊल उचललं नाहीस ना, तर तुझा संसार, तुझं घर तुझ्या हातातून जाईल असं वाटतंय आम्हाला. आज त्या मुलीनी तुझ्या घरावर कब्जा केलाय, तुझ्या नवऱ्यावर कब्जा केलाय, उद्या हक्कांवर करेल. उद्या समजा त्या दोघांनी लग्न केलं तर काय करशील? नाही नानीजी, आता आता असं काय अभद्र बोलू नका तू. नाही, पुढची स्टेप तीच असणार आहे राधिका, आणि म्हणून आम्ही तुला सावध करायला आलोय. या उपर तुला जर काही पटलं नसलं तर तुझी इच्छा, पण मला असं वाटतं तू काहीतरी करावं. राधिका, तू आत्ताच्या आत्ता आमच्या बरोबर आमच्या घरी चल. नाही भारती, तू तिला काही बोलू नकोस. हे बघ, आपण तिला इथं सावध करायला आलोय. ती सुज्ञ आहे, हुशार आहे, विचारी आहे. यातून मार्ग कसा काढायचा आणि काय करायचं हे आता तुझं तूच कर.